सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा व्यवसायामध्ये संमिश्र स्वरूपाचा राहील. आज तुमच्या व्यवसायामध्ये एखादा महत्त्वाचा करार फायनल होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये मोठा आर्थिक लाभ होईल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. सरकारी क्षेत्रात देखील तुम्हाला आज विशेष मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे. संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये घालवाल. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी मित्रांची मदत घ्यावी लागेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कृष्णाला माखन मिश्रित नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांच्या घरी आज एखादा आनंदाचा किंवा अत्यंत शुभ कार्यक्रम होऊ शकतो. यामुळे तुमची धावपळ वाढेल आणि तुम्ही फार व्यस्त राहाल. परंतु या सगळ्या गडबडीमध्ये तुम्ही तुमच्या कामाकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. तुम्हाला तुमच्या कामावरती संयम ठेवावा लागेल. आज शत्रू तुमच्या वरचढ ठरू शकतात. तुमचं वैवाहिक जीवन हे अत्यंत सुखी राहील. मुलांना धार्मिक कार्य करताना पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा असा आहे की जे काम पूर्ण होण्याची खात्री आहे तेच काम तुम्ही हाती घ्यावं. आज तुमच्या डोक्यामध्ये नवनवीन योजना येतील, ज्या तुमच्या व्यवसायाला नवीन दिशा देतील. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आज वरिष्ठांची विशेष मदत मिळेल. आजचा दिवस तुमचं काहीतरी नवीन आणि कलात्मक काम पूर्ण करण्यामध्ये जाईल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा नोकरी आणि व्यवसायामध्ये अत्यंत फायदेशीर ठरेल. नोकरीच्या बाबतीमध्ये आज तुमच्या मनाप्रमाणे वातावरण तयार होईल आणि तुमचे सहकारी तुम्हाला संपूर्ण पाठिंबा देतील. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या मित्रांसोबत जेवणाचा आनंद घेण्यात घालवाल. परदेशातून व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा उत्तम राहील. आज तुम्ही जे काही काम कराल ते पूर्ण निष्ठेने करा, तरच तुम्हाला यश मिळेल. भावंडांचा सल्ला आज तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत व्यस्त असला तरी तुम्ही तुमच्या प्रेमसंबंधांसाठी वेळ काढू शकाल. यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराला मनावू शकाल. आज कामाच्या ठिकाणी तुमचे सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामामध्ये काही अडथळा आणू शकतात. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला मान सन्मान मिळतंय असं दिसतंय. व्यापाऱ्यांना आज पैशांची चणचण भासू शकते. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी अत्यंत मेहनत करावी लागेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत संमिश्र स्वरूपाचा राहील. परंतु तुम्हाला आज तुमच्या आजूबाजूच्या लोकांपासून थोडंसं सावध राहावं लागेल. तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी तुमचा वाद होणार नाही याची विशेष तुम्ही काळजी घ्या आणि तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. घरामध्ये आज एखाद्या शुभ कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते, ज्यासाठी कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा सल्ला तुम्हाला घ्यावा लागेल. संध्याकाळपर्यंत जर काही कायदेशीर वाद असतील तर ते आज मिटू शकतात. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी जमीन जुमल्याशी संबंधित कामांमध्ये कुटुंबातील सदस्य आणि आजूबाजूचे लोक काही अडचणी निर्माण करू शकतात. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल, परंतु तुमचा खर्च देखील वाढेल. कामाच्या व्यवहाराशी संबंधित सर्व वाद आज मिटू शकतात.
व्यवसायामध्ये एखाद्या नवीन प्रोजेक्टवरती तुमचं काम सुरू होऊ शकतं. त्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा नोकरी शोधणाऱ्या लोकांना चांगले परिणाम देईल. व्यवसायात दिवसभर तुम्हाला नफ्याच्या संधी मिळत राहतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुम्ही कुटुंबामध्ये सुख, शांती आणि स्थैर्य अनुभवाल. तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये काहीतरी नवीन करू शकता जे भविष्यामध्ये तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. संध्याकाळचा वेळ तुमचा आईवडिलांना मदत करण्यामध्ये जाईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीचे लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांवरती, त्यांच्या गरजांवरती काही पैसे खर्च करतील. आईच्या तब्येतीमध्ये बिघाड होऊ शकतो, त्यामुळे थोडीशी काळजी घ्या. नोकरीमध्ये आज वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, परंतु तुम्ही तुमच्या गोड बोलण्यानं सर्वांची मनं जिंकण्यात यशस्वी व्हाल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी जाऊ शकता. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी जर तुम्ही भागीदारीमध्ये कुठलाही व्यवसाय केला असेल तर तो आज तुम्हाला चांगला नफा देऊन जाईल. घराच्या सजावटीसाठी तुम्ही आज काही खरेदी करू शकता, ज्यामुळे तुमच्या खिशावरती थोडासा भार पडेल. तुमची जुनी रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी तुम्ही आज वेळ काढा. तुमच्या घरामध्ये आज लग्नाशी संबंधित चर्चा होऊ शकते. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आज कामाची जास्त धावपळ राहील, परंतु यामुळे तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष तुम्ही करू नका, नाहीतर तुम्हाला त्रास होऊ शकतो. व्यवसायामध्ये जर तुम्ही कुठलाही व्यवहार करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज घरामध्ये मालमत्तेशी संबंधित एखादा प्रश्न उभा राहू शकतो, परंतु जर तुम्ही समजूतदारपणे काम केलं आणि वडीलधाऱ्यांचा सल्ला घेतला तर तुम्हाला त्यातही यश मिळेल. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की जर तुम्ही व्यवसायामध्ये धोका पत्करण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज जर तुम्ही कोणाला अडचणीमध्ये पाहिलं तर त्याची तुम्ही नक्कीच मदत करा. तुमच्या कुटुंबामध्ये आज काही मतभेद होऊ शकतात, परंतु तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे ते दूर करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. नोकरी आणि व्यवसायामध्ये आज तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर करून काही मिळवू शकता, ज्याची तुम्हाला आतापर्यंत कमी वाटत होती. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पिकनिकचा आनंद घेण्यात घालवाल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.